युएसए जिंकलं. का जिंकले? आपली युएसए हारलं. सॉरी, का हारलं युएसए? कारण त्याला पहिला टॉस जिंकलं होतं. त्याने दिली पहिली पाकिस्तानला बॅटिंग. तुला म्हणतो त्यांच्याकडे फुरकांना आपलं ती त्यांचा बॉलर भट्टा बॉलर तो. अरे पण युएससी पहिलं भारताबरोबर मॅच होती. त्यांनी कसं त्याच्याबद्दल बोल फक्त. भाई त्यांनी कसं डब दिलं ते आपल्याला? दिलं असेल ते ग्राउंड कोणाचं होतं? इंडियाचं ग्राउंड होतं. मग पण श्रीलंकेचं ग्राउंड जे आहे ती स्पिनरचं ग्राउंड आहे. स्पिनरचं ग्राउंड आहे बरोबर. मग मला एक सांग, युएससी जेव्हा खेळायला गेली ती टॉस जिंकली युएसए, पाकिस्तानला पहिली बॅटिंग दिली बरोबर. त्यात एकच मला कळलं नाही, त्यांचा प्रीमियम बॉलर होता कोण? 86 आफ्रिदी. तर त्यानं 4 ओव्हरमध्ये 41 रन खाल्ले. ते खाल्लं. आबरार अहमद, उस्मान तारिक, भट्टा बॉलर तो. आता भट्टा बॉलर का म्हणतो आपण? आडवा फेकतो, असा करू करू असा. बरोबर आहे. असा करू करू फेकतो. तो लयच काळजी वाटतो पाकिस्तानची. मला एक गोष्ट कळणार त्यात, एक लॉजिकली तू बघायचं जर गेलास, तुला माहिती आहे एक पॉवर हिटर जर पाहिजे तिथं, तो बॉल कसा करतो? बॅट्समॅनची हालचाल करतो. बरोबर. युएसएकडे एवढे काही चांगले बॅट्समॅन नाहीत, पण त्याने टप दिले आपल्या इंडियाला. कुठं? नेत्र नवलकर होता बॉलरमध्ये दिले. बॉलरमध्ये सूर्यकुमार यादव चालला. कारण सूर्यकुमार यादवनं 2024 मध्ये आपण जे वर्ल्ड कप जिंकलो वर्ल्ड कप खेळला होता त्यांच्यावर. 50 मारत सूर्यकुमार एकटाच चालला. बाकी सगळे आपले प्लेयर ढेर झाले. ढेर म्हणजे काय? डेरीतच गेले. उरलं कोण? सूर्यकुमार यादव. तो विचारात चालला. हरदीप आला, तोच खेळला. आणि ही मॅच होती कोलंबो मध्ये श्रीलंकेत. मॅच फ्री तिकीट सगळी पाकिस्तानची मॅच. आता इंडियात तर मॅच बघायला गेल्यास तू 1500 रुपये तिकीट द्यावंच लागेल. आता समज उद्या इंडिया नेदरलँड मॅच आहे, तुला 1500 रुपये देऊन जावंच लागेल ना मॅच बघायला. इथं पैशाची व्हॅल्यू आहे. पण पाकिस्तान एक तर भिकारी देश आहे, त्यात युएसएला व्हॅल्यू कुठं कळलं असेल? इंडियाची. कारण ती गेली ते कुठं माहिती का? इंडियात खेळले आपल्या वानखेडे स्टेडियमवर, डी.वाय. पाटील स्टेडियम बॉम्बेमध्ये खेळले. तिकीट होते किती? स्टेडियम भरभरून होते. आता इथं पाकिस्तान आणि युएसए मॅच झाली, किती लोक होते तिथं? 50% कमी, म्हणजे हाडाभर लोक होते. 50% म्हणून आपण 50% लोक बी होते. 50% जाऊ दे, ते काही विषय नाही. पण तुला माहिती आहे का, एक 30% चान्सेस होते युएसएला मॅच जिंकायची. कारण युएसएनं काय केली माहितीये का? पहिल्यांदा टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि दिले पाकिस्तानला बॅटिंग. ही त्यांनी चूक केली मोठी. ही तुला वाटतं? इंडियाची कॉपी मारली. इंडियाची कॉपी मारायला गेली की आम्ही हे करू. पण श्रीलंकन पिच कशी आहे? स्पिनरला साथ देते. त्यांच्याकडे आता भट्टी आडवा फेकतो, असं हे करू 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 फेकतो. त्यांचे एक फास्ट बॉलर बाहेर ठेवले, स्पिनर मध्ये घातले. उस्मान तारिकला मध्ये घातली. पण ते साहेबजादा फरान खूप चांगली बॅटिंग केलं. अप्रिशिएट बॅटिंग केलं त्यांनी चांगली. बाबर अजून टुकटुक केला, पण लकबाई छक्के लागले, 2-3 चौके लागले. त्यात आपला शादाब खान आला, त्याने बी चांगली बॅटिंग केली. बॅटिंग बी केली, बॉलिंग बी केली त्यानं. त्याच्यानंतर तो कोण आलता आपला? तो मॅच काढला होता नेदरलँड सोबत. कोण तो? आपले हे ना साहेबजादा फरहान. नाही, साहेबजादा फरहान नाही रे. कोण होता तो? होता कोणतरी, तिच्या आईला परत विसरून गेलो बघ. अरे फरहान अशरफ. कारण ती एवढे प्रसिद्ध प्लेअर नाहीत रे आठवण ठेवायला आपण. कारण ती फेमस आहे तर आठवण राहिली असती. कोण होता तो? अरे फरहान अशरफ. फाहीम अशरफ. तेच ना. तो आला, एक बॉल केला, आउट झाला. 86 आफ्रिदी आला, त्यांनी टार्गेट दिली किती? काहीतरी 197, 201 समथिंग काहीतरी असं जाऊ आपल्या पब्लिक कळून असं. आली बॅटिंग कोणाची? युएसएची. त्याचा कोण प्रीमियम बॉलर? तो कोण? ते कोण प्रीमियम बॉलर? 86 आफ्रिदी पाकिस्तानचा. 3 ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये 41 रन काढले. काय घंट्याच्या प्रीमियम बॉलर असले बॉलर असतात का? नसेल ती भट्टा बॉलर आणले म्हणून ती मॅच निघाली.
नाहीतर घंटा मॅच निघाली ती आपण रंबत का त्यानं तो असं मुंडे असं करतो म्हटला पॅसिफिक टीम समोर नाही का मी मुंडे असं वरी करतो आणि दाखवणार म्हणून बॅट्समॅनचं त्यानं सिच्युएशन बघून बॉलिंग करतं. तो काय बट्टी असं करला बॅट चुकतं ना. टाकलं. तुम्ही कुठे बॅट उचलता काय नाही त्यानं बघून तशी बॉलिंग करतं. पण ती चुकीचं आहे ना. आता ठीक आहे इंडिया सोबत मॅच आहे चला बघू आपण पुढे पुढे काय होईल ते त्यानंतर बघते नशीब ते कसं माहितीये काय म्हणतात माहितीये काय केला वशिला म्हणून लागली मशीन नोकरी मध्ये बरोबर आहे. असं झालं वाटतं चुकून ती पाकिस्तान जिंकली आहे तर पाकिस्तानचे काही चान्सेस नव्हते जिंकायचे काहीच नव्हती. उग ती काय झालं म्हणजे ती भट्टी बॉलर आणला असं काय वाकडं फेकतोय असं काय करतोय त्यांची अवकात नेदरलँड जिंकायची नाही. पण ती कसं म्हणतात माहिती का ढगात गुळी मारली की आवडत लागते. ढगांना आवड एकच हो तेच नशीब जिंकली ती जिंकली तर जिंकली. चला इंडिया आहे समोर जिंकली तुमच्या. चुक नाही. इंडिया आहे समोर अभिषेक शर्मा आहे ईशान किशन है हार्दिक ईशान पांड्या है किशन, सूर्यकुमार हार्दिक यादव है देखते ही किसमें कितना एकदम शिवम दुबे